लाईव्ह मत मला तो येत नाही ना कसं करायला आष्टी बीडमध्ये आणि तुम्ही काय काम करता? ऊसतोडणी. अच्छा कुठे म्हणजे कसं असतं हे ऊसतोडचं काम ऊसतोडणी म्हणजे असे शेतात प्लॉट असते ते तोडायचे आणि गाडीमध्ये भरायचे. मग तो किती लांब होता का तुम्ही इकडनं ते तरी 4-5 किलोमीटर. मग तिकडे जाऊन राहतात का तुमचं घर पण तिथेच आहे आणि तुमचे घर मुलं म्हणजे झोपडे असते. अच्छा तिथे तिथे आणि तुमचे मुलं वगैरे ते कुठे मुलं राहतात? वगैरे आता इथे असते मुलं काय वेळेची वेळ शाळा भेटत नाही. जमीन अशी खडकाळ आहे त्याच्यामुळं पोट भरायला जावंच लागतं. आणि तुम्हाला किती भेटतात महिन्याचा महिन्याचे म्हणजे ते भेटते 2-3 हजार रुपये पण ते खर्चाला पुरत नाही ते. पूर्ण होत नाही तुमचं हा आणि मग मुलांची मुले मुली तिकडे आहेत म्हणजे ते कुठे राहतात मग ते घरी असतात की हॉस्टेल वगैरे आहे? ते हॉस्टेलवर हे ते ठेवतात. मग ते त्यांना तिकडे फ्री आहे की काय मला पैसे भरावे लागतात? ते म्हणजे हॉस्टेलमध्ये काय त्यांचा खर्च वगैरे फ्री आहे की तुम्हाला पैसे भरायला लागतात तिकडे? पैसे नाही भरायला पैसे नाही भरायला. अच्छा आणि तुम्ही काय करता? ऊसतोड. अच्छा कुठे तुमचे काय प्रॉब्लेम्स आहे म्हणजे तुम्ही सांगू शकता मला? परिस्थिती कसं व्हायला पाहिजे त्याचे काय प्रॉब्लेम्स आहे काय चालेल तिकडे त्याला पाणी तुम्ही सांगू शकता मग तुमच्या गावाचं काही परिस्थिती आहे काय? बोला. आमचं नाव संपत सुधाकर मिसाळ एक पंगरा राणा तालुका आष्टी जिल्हा बीड. गाव असं डोंगरात असल्यामुळं आम्हाला तिकडे ऊसतोडीला जावं लागतं आणि मुलं घरी राहते त्यांना शिक्षण व्यवस्थित आता पुढं आम्ही गेल्याच्या नंतर पाठीमागं शिक्षण व्यवस्थित भेटतंय का नाही हॉस्टेल व्यवस्थित चालतंय का नाही याचं काय सांगता येईल आम्हाला. आल्याच्या नंतर तिथून आलो रोजान जावं लागतं कामाला पियाला पाणी राहत नाही. अच्छा मी बघितलंय खूप लोक म्हणजे पोरं रस्ते खूप शूज खराब, पण शूज सगळं. वगैरे नाही घालत शूज पोरं. ब्यूज काय जे गरीब परिस्थिती म्हणून भेटत नाही ते आमची अच्छा असं. म्हणजे तुमचे पगार पूर्ण होत नाही म्हणजे. नाही ना पूर्ण नाही होत. आम्हाला मस्त वाटतं आमच्या पोरांनी शूज ब्यूज घालून शाळेला जावा पण ते आमचे पूर्ण होत नाही ना कारण कष्ट जास्त आणि पैसे कमी भेटत असं होतं ना. ऊसतोडीला गेल्यामुळे पैसे कमीच भेटत येते जावं लागतं 5-6 महिने. आणि तुमच्या गावात किती लोक जातात ऊस सोडायला? आमच्या गावात सगळेच जायचं जवळजवळ 90%. 90%. हा 10% अशी होती जात नाही जरा परिस्थिती थोडी आणि चांगली तुमची आहे. शेती वगैरे नाही आहे? शेती आहे 2-2, 3-3 एकर काय त्याच्यात पाऊस पडन तेवढे वर शेती पाणी बिणी काय सोय नाही त्याची. मग तुम्ही एक वर्षात किती महिना तिकडे जाता ऊस सोडायला? आम्ही जातो 6 महिने तिकडे. 6 महिना तुम्ही ऊस सोडायला जाता आणि 6 महिने 6 महिने घरी जातो. घरी. मग तेव्हा खर्च कसं असतो तुमचा? खर्च काय कोणाची इथं लागलं काम तर चालले 100-200 रुपये रोज भेटला करायचा खर्च बाकी काय नाही. हा तुम्हाला काय बोलायचं?